श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहना मदमत्सर कानन दहना हे भवभय पाश निकृतना भवानी रंजना भवहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा सिंदूर वदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहास्य वदना नंदी वहना अंधकमर्दना गजांतका दक्ष क्रतु तलना दानव दमना दयानिगे अमित भक्त प्रिय करा ताटिकांतक पूज्य त्रितापहरा तुझे गुण वर्णावया दशशतवक्त्रा शक्ती नवेची सर्वता नित्यशांत निर्विकल्प निरंजना आशा पाशरहित विरक्तपूर्णा निजभक्त पाशविमोचना जन्म मरणा मोचक जो जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजक त्यासी पूर्वीसी विषय पदार्थ जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लावसी मन तेची परम विरक्त होऊन पद निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष याच विषयी कथा निर्दोषी सूत सांगे शौनकादिका आर्यावर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम रूपवर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्य शील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोवी प्रपाळ कणुपाळ दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यांसी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भागीरथ बळासी उपमीजे वायुसूत समरभूमीस भार्गव अजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्ती सततपर त्यास झाले बहुत पुत्र पित्यातुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषध अंगणा उपमेस तिच्यान पूरती तारकारी जनक शत्रुप्रिया रुद्रारी शत्रुजनक जाया उपमा देता द्विजराज भार्या बहुत वाटती हळुवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हैमवतीची की द्रुहीन जाना पुत्री मित्राची उपमा साची द्यावी तिथे कलंक रहित रोहिणी धव तैसा मुखशशी अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळून सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे तिच्या जन्मकाळी द्विजे सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्र वर्षे कामिनी राज्य करील अवनीचे ऐकता तोषला राव बहुत द्विजासधन वस्त्रे अलंकार देत ज्याने जे मागितले ते पूर्वी नाही नेदी न म्हणेची तिचे नाम सिमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथून लावण्य गंगा चातुर्यखानी शारदे ऐसी दानिजय राव संतोषे कोंदला बहुत तो अमृतांत विष बिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलला 14व्या वर्षी सिमंतिनीचे वैधव्य येईल निश्चयसी ऐसा ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत जाहला वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुरती बोलले तो ब्राह्मण रायाशी उदय करुणा होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग रायासी लागला चिंतारोग तवती शुभांगी उद्वेग रहित उपवर जाहली सकळ कळा प्रवीण चातुर्यखाणी दिव्यरत्न तिचा एकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहुणी कस्तुरी मृग घेती राहण पितयांचा आवडे प्राणाहुण पाहता नयन राहती वदन पाहुणी रतिपती लज्जित कटी देखुनी हरिवदन दाखवित गमन देखुनी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजकती देखोनी शंखला करिपती कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती रुंजी घातली सुवासा कमळ मृग स्मीन खंजन लज्जित देखोनी जिचे नयन वेणीची आकृती पाहुण भुजंग विवरी दडाले या वृक्षावरून त्या वृक्षी देख शुकपळती पाहता नासिक बिंब फळे अतिसुरेख लज्जित अधर देखता पक्व दाडिंब बीज सुरंग बहुत त्यास लाजविती जिचे दंत कुच देखून कमांडोल शंकित स्वरत अद्भुत वर्णुकिती तनुचा सुवास अत्यंत जाय दश योजनापर्यंत सूर्यप्रभे समकांतीस भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपाशी त्यांच्या मुखे करुणी वार्ता ऐके सिमंतिनी 14 वर्षी आपणा लावून वैधव्य कथिले ऋषींनी परमसंताप पावली ते समयी याज्ञवल्क्याची श्री मैत्रिणी तिचे पाय धरून लवला ही पुसे सद्गत होऊन या सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांग त्वरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुचे शरण जाऊ सांगितला सगळा वृत्तांत 14 वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्रिणी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिव मंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निशी झाली या पूजावा त्रिपुरारी षोडशोपचारेच प्रेम म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत पूजी माय अत्यादरे पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उबगन धरी वनांत बोलण ठेवी व्रताते त्यावरी नैषधराज नळ जाण त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांगद सुजान केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी काळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणे दिसे मंडित चित्रांगद तैसाची कुंभिनी छोड दिली समग्र परी त्याहुने नाही
नाही सुंदर तो 30 योजला वर राशी नक्षत्र पाहुणी. इकडे सीमंतिनी आचार्य व्रत सांगितल्याहुनी विशेष करीत 8 दिवसा 1100 दंपत्य पूजित वस्त्रालंकार आणि काही ब्राह्मण भोजन आल्या अतिथा देता सांग करी शिवपूजन जागरणी सोमनीशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिव सदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग नघडे. सीमंतिनी पासून शिवास अभिषिक्ता पापसंहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माळा परिकर सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवापुढे धूप जाळीता भोवस तेने अंग होय सुवास दीप चालविता वंशवर्धमान होय पै आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबुलदान यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे नम्रनासे जपे साधे महासिद्धी होम हवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांबठागे पूजा उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे आदी व्याधी हरण नृत्य करिता जन्ममरण दुर्जटी दूर करिता से तव तंत वितंत घन सुस्वर शिवप्रत्यत्य करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एवं सर्व अलंकार वाहता सर्वाठाई जयलाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रियीने पूर्वी व्रत समंतनीसी सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवभूषित आधारे त्यावरील नैवेद्याचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी आणून असाधार सीमंतिनी दिली. 4 दिवसपर्यंत सोहळा झाला तो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्र ऐसा सहस्र अर्बुदे धन जाण राय दिदली वरदक्षिणा वस्त्रालंकार नवरत्न गणना कोणा न करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने शाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदन दिदले जामाता 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रदक्षिणा दिदली अपरिमित नेतांद्विज कंटाळती आश्रमा धन देता ब्राह्मण वाटेस टाकी ती न नेनवे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरेपुरे किती न्यावे रायाचा औंदर्य कृषाण दारिद्र्य राणा टाकी जाळून दुराशा दुष्कंटकवन दग्ध झाले मुळी हुनी धनमेघ वर्षता अपार दारिद्र्य धुरोळा वैसला समग्र याचक तृप्ती तुरांकुर टविटवित विरुडले असो नैषिध पुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदुकळा षोडश चिरुण द्विजोतले 32 कलंक काढून शेष द्विजसंधी भरल्या राजस मुखीचे निगता श्वासोच्छ्वास सुगंधराज तोची वाटे जलज मुखी जलज कंठ जलजमाला तेची वरिष्ठ जलज निंब पत्रे करुणी एकवट वाळून टाकीती शशी मुखा असो साडे झाली अपूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकल वराडी अनुदीन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे विजयादशमी दीपावली लक्षण जामात राहविला माने करून किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्म्या राजेंद्र जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहुन कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊनी सेवकवृंद धुरंधर सेना अगाध जातमृग ये लागून वनी खेळता शमला फार घर्म आला तप्त शरीर जाणवणी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यांत मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुण निधान आवले अवलोकिती चौकडून कौतुके भाषण करिता ती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजना सुटला अद्भुत नौका तेथे टळमळीत आवले आक्रोशिक बोलत नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एक शिवर्तला आकांत नाही अंत महाशब्दा तिरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार चित्रांगदाचे पाठीराखे वीर आकांत करीती एक सरे सेवक धावती हाक फोडित चित्रवर्म्याची ताणविती माता राहू अक्षस्थळ बडवित चरणी धावत यमुना तीरी शबिके माझी वैसोनी माते संवेत सीमंतिनी धावत आली ते तक्षणी पडती धरणी सर्वही दुःखार्णवी पडली एक सरी तेथे कोणाची कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी ती एसी माता धावणी उठाउठी कन्येच्या गळा घाली मिठी शोक करी तेने सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक ऐकून डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे पशु पक्षी वनचारी समस्त वृक्ष गुलमलता पर्वत त्यांचेही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता शोके मूर्छना येऊन निश्चेष्टित पडली सीमंतिनी तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकून या अवघी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे पार सुष्णे ते देखून श्वशूर शोकाग्नी ने कवळीला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरी नाही मिती शोकाचे मृत्तिका घेऊनी हस्तकी लावण्यवती घाली मुखी म्हणे गहन पूर्वकर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा माझी अंदाजी काठी वाही कोठे बुडविली यमुना डोही मज अनाथाची काठी पाही कोणी सोडली निर्दय माझा दावा घेस राजहंस कोणे नेले गे माझे पाडस माझा चित्रांगद डोळस कोणे चोरून नेला गे
म्हणे म्या पूर्वी काय केले, प्रदोष व्रतमध्येच टाकले की शिवरात्रीचं अन्न घेतले की व्रत मोडले सोमवार की रमाधव उमाधव यांत केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथा रंगोच्छेदिला की पंक्तिभेद केला निशेष की संत म्हणता दाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणून ब्राह्मणास चाळविले बहुत दिन की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर हाताला उठवणी की कुरंगी पाडसा बिघडविले की परिवाजरका प्रतिनिंदिले तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधान वर्गी सांवरुणी सहपरिवारे चित्रवर्मा श्रीमंतिनी स्वनाग्रासी नेऊनी निज सदनी राहविली इंद्रसेने लावण्यवती शोकी संतप्त नगरा जाती तव दायात येऊनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळून जाते तेथून शत्रू धरुणी आणि ती बंदी घाली ती धूळ तेव्हा इतके श्रीमंतिनी व्रतन सोडी अत्यादरे करिता एकादश शत नंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्व बहु वर्जुनी जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनीत बुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभुवनीची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखील नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर भामिनी सुवासांगी ज्यांच्या पद नखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर ज्याचा दिकता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चौकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळभुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सद्गद होऊनी स्तुती करीत असे निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोणा दैवतांचे भजता यावर शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियली हेळा मात्र इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषांत होती लीन पंचभूते तत्वांसहित मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशी करून विष्णुजेने निर्मिला रजांशी केले विरंशीस तमांशी रुद्र तामस तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातु व्यापन उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्वे बीजे आकारा आली सहजे व्यापिली जेने कैलासराजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमारमण ज्याचे अंतःकरण बुद्धी द्रुहीन ज्याची अहंकार ज्याचा रुद्र पाणी ज्याचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्व हि जो एवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव भमग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे करजोडुनी ऐसे ज्याचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा ऐसे वचन ऐकून सतेज परम संतोषात गंधशुकराज क्षेमालिंगन देऊनी कद्रू तनुज नाना कौतुके दाखवितया म्हणे देवांस जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्त मज पाशी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेज जननी जनकासी वेद माझा एकटाच मी पोटी तयाच्या 14 वर्षांची श्रीमंतिनी गुण निधान लावण्य खाणी प्राण देई ते नितिंबिनी बोलता नैनी अश्रू आले माता पित्याचे चरण खंती वाटते कधी पाहिना माझी माता मज विना कष्टी जाण नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार वस्तू ते म्हणे 12 सहस्र नागांचे बळ दिदले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीरतो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिदला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजा गळी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिदला फणीवर मनोवेग यमुना तीर क्रमोनी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चौकडे पाहे राजपुत तेच समय श्रीमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तीरा पातळी एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्यरत्न मंडित भूपती चित्रांगद दिसत असे फणीमस्तकीचे मुक्ते सतेज विशेष भोजेपर्यंत डोले अवंतस गजमुक्तांच्या माळा राजस गळा शोभती जयाच्या पाचा जडल्या कटिमेखलेवरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ताफळे देखुनी तेजाळ धावतची येती मराळ देखुनी आरक्त रत्नांचे ढाळ कीर धावती बक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावती मिलिंद दश दिशा व्यापला सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली श्रीमंतिनी ब्रह्मचाकरी पडली विचारमणी चित्रांगद ही तटस्थ होऊन क्षणक्षणाने हाळीत कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्त्र अंजना विवर्चित नेत्र राजपुत्र पाहत असे न्याहाळीत तटस्थ स्वरूपाची वाटती रंभा उर्वशी दासी कुचक मंडळू यांसी उपमा नाही द्यावया तप्त चामी कर वर्ण
डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकोळती मग ती पासी येऊन पोसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपले जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयना भरून या चालले अश्रुधारा श्रवती खालत्या लागल्या पयोधर लिंगास घालत्या दंतजीयेचे बोलता नक्षत्र आईसे लखलखती सिमंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झाली हिंचा भ्रतार बुडाला येथे यमुना तळी हिची सासू श्वशूर दोन्ही शत्रूंनी घातली बंदी खाणी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती इयेची कंठ दाडला सद्गतीत चित्रांगद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळोवेळा सिमंतिनी सख्या सांगे खून कोण कोठील पुसा वर्तमाना सख्या पुसी येणे कोठून झाले खून नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंती लिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळस गमन आमचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सिमंतिनीचे हाती धरून काणी सांगे अमृत वचन भ्रातार तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटविन लटिकेत नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आणस असत्य नव्हे कल्पांदी सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढले येथून परी ही गोष्टी कोणा लागुनी दिवसत्रय प्रकट होऊ नको ऐसे सांगून परम स्नेहे एरी चोरदृष्टी मुख पाहे म्हणे पा वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कळे लीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजला माझी अचित्ता परम आप्त वाटतसे काय प्राशुनी आला अमृत की काळे गिळुणे उगळीला सत्य हे मदनांतक षडास्य तात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवास हे करशील सत्य तरी 11 लक्ष पोषीन दंपत्य ते तुक्याच वाती यथार्थ बिलबदळे अर्पिन यावरी बोळे राजपुत्र सुकुमारी सदनासे जाई सत्वर तुझी सासू आणि श्वशूर त्यांसी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यांस सांगेन एरी करून हास्यवदन निज सदना प्रती गेली सख्या बोलती आन वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सिमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या राहा सिमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला सिमंतिनी कांत निजनगरा बाहेर उपवनात जाऊन उतरला नागे मनुष्य वेश धरून शत्रूस सांगे वर्तमान 12 नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत एरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापा वेगी मग नाग जाऊनी माता पित्यांचे सांगे वर्तमान त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये तो शत्रू होऊन शरणागत उभयतांचे सिंहासनी स्थापित दायद कर जोडून समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळ भार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्य नाद्ये संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखून सप्रेम धावे चित्रांगद सुजान धरुणी पितियाचे चरण क्षेमालिंगिनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत जैसा कौशल्यसी रघुनाथ 14 वर्षांनंतरे हरपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले की प्राणजाता पडले मुखा माझी अमृत करभार घेऊन अमुप धावती देशो देशीचे भूप पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवनात ऐसेचे पूर्ण पै झाले माता पित्यांसहित चित्रांगद चालला मिरवत नैषधपूर समस्त शृंगारिले ते दवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावतात ती सेवक भार महाद्वारी येता साचार माता फुटली चौकडे हेर जाऊनी दायास वंदित उठाजी तुमचे आले जामात राव गजबजीला धावत नैनी लोटता आनंदाश्रू कंठ झाला सद्गतीत रोमांच अंगी उभे ठाकत समाचार आणिला त्यासी आलिंगित धनवस्त्र देत सीमेहून अपार भरुणी रथ शर्करा नगरांत वाटीत मंगळतुरे अद्भुत वाजू लागली एकसरे धावले अपार भूसूर राये कोश दाविले समग्र आवळे तितुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिवश उमानाथ मनोनिराव उडत नाचत उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे सिमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले दिव्य कुंकुम नेत्रियंजन हरिद्रा सुमन हार चंदन सौभाग्य लेवविती जाण 13 गुणे विडे देती एक शृंगार सावरिती एक पीक पात्रे पुढे करीती नगरीच्या नारी धावती सिमंतिनीसी पहावया माता धावली सगतीत सिमंतिनीसी हृदय धरित माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभव्य उच्चंबळला ऐश्वर द्रुम गेला तुटोन पुढती विरूढला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजिली दंपत्ते जितवन कराव्यास जामात बोलावून धाडले त्वरेने माता पित्यांसमेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्मा उपती त्वरित सामोरा येत त्यासी जामाताच्या कंठी धावोनी श्वशुरे घालती मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी
पृष्ठवृष्टी करीती देव नगरा माझी आणली मिरवित पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावित सिमंतिनीसी पाताळीचे अलंकार अद्भुत सिमंतिनी लागिले वित नवरत्न प्रभा भांकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंधराज निगुती आत्महस्ते लेविवी सिमंतिनी प्रती नाना वस्तू अपरोक्षिती श्वशुरा लागी दिधल्या साशेश्वराच्या चरणी मस्तक ठेवी सिमंतिनी माये तुझा सौभाग्योदधी उज्जंबळणी भरला असो बहुकाळ पुत्र सिमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्य भार समर्पण तपासी गेला इंद्रसेने तेथे करुण्या शिवार्चना शिवपदासी पावला 8 पुत्र पित्यांसमान सिमंतिनीसी झाले जाण 10 सहस्र वर्ष निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगद भुभुज न्यायनीती वर्तत असे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सिमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शौनदिका सिमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस अलंग भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोणी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय गतधन प्राप्त शत्रू पराजय श्रवणे पडणे सर्व कार्य भावे सिद्धी येण्याची सिमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्तिमार्ग मासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी सिमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्ये सेवित अपर्णा हृदया रविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परसोत सज्जन अखंड 6 अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवाय कर्णमस्तु।